नमस्कार, हरिओम अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण आपला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे ऍप्लिकेशन्स ऑफ एपी. ओके, तर अरिथमेटिक प्रोग्रेशनचे ऍप्लिकेशन म्हणजे काय असणार आहे बघा. तर इथं आपल्याला वर्ड प्रॉब्लेम असणार आहेत. जसे आपण फर्स्ट आणि सेकंड चॅप्टर मध्ये वर्ड प्रॉब्लेम बघितले, सेम त्याच वेने इथं पण वर्ड प्रॉब्लेम असणार आहेत. क्वेश्चन तुम्ही रीड करत गेलात की तुम्हाला हिंट भेटेल आणि त्या हिंट भेटल्यानंतर जे आपण आधी फॉर्म्युले बघितलेले आहेत, फॉर एक्झाम्पल टीएनचा फॉर्म्युला बघितलेला आहे, एसएनचे फॉर्म्युलेस बघितलेले आहेत, त्यानंतर आपण नेक्स्ट टर्म्स कशा फाइंड आउट करायच्या हे देखील बघितलेलं आहे. तर ते यूज करून आपल्याला इथं आपलं जे काही असणारे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, सो लेट अस सी सम एक्झाम्पल. फर्स्ट क्वेश्चन इज a mixture manufacturing company manufactures 600 mixtures in third year and in seventh year they manufacture 700 mixtures. If every year there is a same growth in the production of mixtures, then find production in first year, second one production in 10th year and third one total production in first 7 years. Okay, आता इथे आपल्याला काय सांगितलेले आहे बघा. मिक्सचर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, तिने थर्ड इयरला 600 मिक्सचरचं प्रोडक्शन केलेलं आहे. सेव्हन्थ इयर मध्ये तिनं काय केलेलं आहे बघा, त्या कंपनीने 700 मिक्सचरचं प्रोडक्शन केलेलं आहे. जर प्रत्येक वर्षी जी होणारी ग्रोथ आहे ती सेम आहे. ओके, तर आपण काय म्हणतो बघा, आता इथं आपल्याला थर्ड इयरचं दिलेलं आहे, म्हणजे फर्स्ट इयरला पण काहीतरी असेल, सेकंड, थर्ड, नेक्स्ट आपल्याला सेव्हन्थ इयरचं पण दिलेलं आहे आणि प्रत्येक वर्षीची ग्रोथ सेम आहे. म्हणजे इथं जो आपण म्हणणारा डिफरन्स आहे, कॉमन डिफरन्स जो आहे तो सेम आहे, म्हणजे ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, जर प्रत्येक वर्षीचं त्यांचं मिक्सचर मॅन्युफॅक्चर करण्याची ग्रोथ जी आहे ती सेम असेल तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे प्रोडक्शन इन फर्स्ट इयर. म्हणजे आपल्याला T1 फॉर एक्झाम्पल ए आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फर्स्ट इयरचं प्रोडक्शन. नेक्स्ट प्रोडक्शन इन 10th इयर, 10th इयरचं प्रोडक्शन फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे इथं आपल्याला T10 फाइंड आउट करावा लागेल. आणि थर्ड वन इज प्रोडक्शन इन फर्स्ट 7 इयर, टोटल प्रोडक्शन. तर टोटल प्रोडक्शन फर्स्ट पहिल्या 7 वर्षाचं जर टोटल प्रोडक्शन काढायचं असेल तर इथं आपल्याला एसएनचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर एसएनचा फॉर्म्युला कधी यूज करायचा आणि टीएनचा फॉर्म्युला कधी यूज करायचा बघा. तर इथं काय केलेलं आहे, आपल्याला थर्ड इयरचं प्रोडक्शन दिले, सेव्हन्थ इयरचं प्रोडक्शन दिले, 10th इयरचं प्रोडक्शन फाइंड आउट करा म्हणले, म्हणजे टीएन फाइंड आउट करावा, T10 फाइंड आउट करावा लागेल. फर्स्ट इयरचं प्रोडक्शन विचारलंय, म्हणजे इथं आपल्याला ए फाइंड आउट करावा लागेल. पण थर्ड केस मध्ये सांगितले टोटल प्रोडक्शन इन फर्स्ट 7 इयर, टोटल सांगितलेली आहे, म्हणजे इथं आपल्याला सम यूज करावी लागेल. ओके, सो सोल्युशन बघूया. सोल्युशन मध्ये काय येईल बघा. फर्स्ट मी इथं आपण फाइंड आउट करूया प्रोडक्शन इन फर्स्ट इयर, प्रोडक्शन इन फर्स्ट इयर. ओके, त्याच्यासाठी बघा, लेट प्रोडक्शन in first year is A and common difference D. Common difference D. ओके, प्रोडक्शन आपण A कन्सिडर केले, कॉमन डिफरन्स D आला. गिव्हन काय आहे बघा, गिव्हन इज थर्ड इयरचं प्रोडक्शन आहे 600 मिक्सचर्स, म्हणजेच काय येईल बघा, T3 is equals to 300 and T7, sorry 600 दिले, T3 is 600 and T7 is 700. ओके, थर्ड इयरचं प्रोडक्शन आहे 600 आणि सेव्हन्थ इयरचं आहे 700. ओके, नाउ we know Tn is equals to A plus n minus 1D. हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. Therefore T3 is equals to A plus 3 minus 1D. ओके, T3 आपल्याला दिलेला आहे 600 is equals to A plus 2D. Call this as equation number 1. Similarly, we can find T7. T7 is equals to A plus 7 minus 1D. Okay, T7 is 700 which is equals to A plus 6D. Call this as equation number 2. ओके, तर तुम्ही इथं
व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. एकतर ए इलिमिनेट करू शकतो आणि डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. त्याच्यानंतर डी वरून आपण पुन्हा ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. नाव हियर आय कॅन सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. ओके, मी सेकंड इक्वेशन मधून फर्स्ट इक्वेशन सबट्रॅक्ट करते. काय येईल बघा सेकंड इक्वेशन. a plus 6d is equals to 700 minus a plus 2d is equals to 600. काय येईल बघा, मायनस केला तर साइन चेंज होतील. साइन चेंज झाले तर काय होईल, प्लस a मायनस a गेट कॅन्सल्ड. 6 minus 2 is 4d. 700 minus 600 is 100. Okay, therefore d is equals to 100 divided by 4. 4 इथे मल्टिप्लाय आहे, तिकडे जाऊन डिवाइड होईल. काय येईल बघा, d इज इक्वल्स टू 100 डिवाइडेड बाय 4 आलेला आहे. देअरफॉर d इज इक्वल्स टू 25. ओके, d इज इक्वल्स टू 25 आला, 100 डिवाइडेड बाय 4. नाउ पुट द व्हॅल्यू ऑफ d. पुट व्हॅल्यू ऑफ d इन इक्वेशन 1. मी इक्वेशन 1 मध्ये d ची व्हॅल्यू पुट करते. we get a plus 2 into 25 is equals to 600. ओके, म्हणजेच काय येईल बघा, a plus 2 into 25 is 50 is equals to 600. 50 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस होईल. a is equals to 600 minus 50. therefore a is equals to 550. ओके, a is equals to 550 आला. म्हणजेच काय आला बघा, देअरफॉर प्रोडक्शन इन फर्स्ट इयर इज 550 मिक्सचर्स. ओके, ते आपण लास्टला घ्यायचंय. नाउ ए भेटला, डी भेटला. आता सेकंड फाइंड आउट करूया. सेकंड फाइंड आउट किंवा इथं बरं असू दे. सेकंड काय येईल बघा, प्रोडक्शन इन 10th इयर. सेकंड काय फाइंड आउट करायचं आहे, प्रोडक्शन इन 10th इयर. 10th इयरचं आपल्याला प्रोडक्शन फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच काय येईल बघा, प्रोडक्शन इन 10th इयर. प्रोडक्शन इन 10th इयर इज T10. काय असेल बघा, तो T10 असेल. देअरफॉर T10 इज इक्वल्स टू a प्लस 10 minus 1d. ओके, टीएनच्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू फक्त पुटअप केली आहे. T10 काय येईल बघा, व्हॅल्यू पुटअप करा. T10 इज इक्वल्स टू a इज 550 प्लस 10 minus 1 इज 9 इंटू d इज 25. ओके, काय येईल बघा, T10 इज इक्वल्स टू 550 प्लस 9 into 25. काय तेव्हा 9 into 25, 9 5 जा 45, 4 9 2 जा 18, 19 20 21 20. ओके, 225 वाला. देअरफॉर T10 इज इक्वल्स टू काय येईल बघा, 775. Therefore, production in 10th year is 775 mixtures. And third one, total production in first 7 years. Okay, काय येईल बघा, total production in first 7 years is S7. म्हणजे आपल्याला सम फाइंड आउट करावे लागेल. तर आपल्याला SN चा फॉर्म्युला माहित आहे. काय येईल बघा, वी नो SN is equals to n by 2 in bracket 2a plus n minus 1d. व्हॅल्यू पुटअप करूया. काय येईल बघा, n is 7, S7 is equals to
7/2 in bracket 2 into A is 550 plus 7 minus 1 into D is 25. सॉल्व करूया. काय येईल बघा. 7/2 in bracket 550 into 2 काय येईल बघा. 0 0 10 and 11. इथं आला 7 minus 1 is 6. 6 into 25 is 150. डिरेक्ट केलेलं आहे. ओके. 6 into 25 काय येईल 150. therefore 7/2 into काय येईल बघा इथं 0 5 2 1. ओके. याला 2 ने डिवाइड करा. 2 1 जा 2 2 6 जा 12 2 2 जा 4 2 5 जा 10. म्हणजेच काय येईल 7 into 6 25. therefore yes 7 is 7 into 6 25 काय येईल बघा. 7 5 जा 35 3 7 2 जा 14 14 and 3 17 carry 1 7 6 जा 42 and 43. ओके. म्हणजेच काय येईल बघा. टोटल प्रोडक्शन इन फर्स्ट 7 year इज 4375 मिक्सचर्स. ओके. फायनल सोल्युशन आपल्याला इथं लिहायचं आहे. फायनल सोल्युशन फर्स्ट इज प्रोडक्शन इन फर्स्ट इयर. प्रोडक्शन इन फर्स्ट इयर is 550 mixtures. Second, production in 10th year. Production in 10th year is 10th year चं प्रोडक्शन काय आलेलं आहे बघा. 775 mixtures. And third one, total production in first 7 years is 4375 mixtures. ओके. काय केलेलं आहे बघा. क्वेश्चन तर तुम्ही फर्स्टली केअरफुली रीड करायला हवा. त्यामध्ये आपल्याला T3 म्हणजे थर्ड इयरचं प्रोडक्शन दिलेलं आहे 600. T7 दिलेला आहे 700. याच्यावरून आपण काय केला. ए आणि डी फाइंड आउट केला. ए आणि डी फाइंड आपण टीएनच्या फॉर्म्युल्यामध्ये केला. इलिमिनेशन मेथड यूज करून डी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. डी ची व्हॅल्यू पुटअप करून मी ए ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. बट ए इज नथिंग बट अवर प्रोडक्शन इन फर्स्ट इयर. फर्स्ट इयरचं प्रोडक्शन आहे. ए भेटला डी भेटला. आता आपण प्रोडक्शन इन 10th इयर फाइंड आउट करू शकतो. म्हणजे T10 कसा फाइंड आउट केला बघा. टीएनच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण ए डी एन ची व्हॅल्यू पुटअप केली आणि T10 फाइंड आउट केला. म्हणजे प्रोडक्शन इन 10th इयर इज 775 अँड टोटल प्रोडक्शन इन फर्स्ट 7 इयर. टोटल प्रोडक्शन टोटल फाइंड आउट करायचं आहे म्हणल्यावर आपल्याला इथं सम आली पाहिजे. तर तो एसएनच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण रिक्वायर्ड व्हॅल्यू पुटअप केलेले आहेत आणि S7 फाइंड आउट केलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. स्टेप वाईज आन्सर आलं पाहिजे आणि लास्टला वर्ड प्रॉब्लेम मध्ये जे रिक्वायर्ड तुम्ही आन्सर फाइंड आउट केले ते असं लिहायला विसरायचं नाही. ओके. म्हणजेच फर्स्ट आपण आला प्रोडक्शन इन फर्स्ट इयर इज 550 मिक्सचर्स. प्रोडक्शन इन 10th इयर इज 775 मिक्सचर्स अँड टोटल प्रोडक्शन इन फर्स्ट 7 इयर इज 4375 mixtures. Second question is Ajay Sharma repays the borrowed amount of rupees 3,25,000 by paying rupees 30,500 in the first month and then decreases the payment by rupees 1,500. Okay, every month. How long will it take to clear his amount? ओके. काय क्वेश्चन आहे बघा. अजय शर्मा काय केले आहेत. रिपेज द बॉरोड अमाऊंट ऑफ रुपीज 3,25,000. 3,25,000 बॉरो केलेली अमाऊंट आहे आणि ती ते रिपे करत आहेत. त्यासाठी त्यांनी काय केलं आहे बघा. फर्स्ट मंथ मध्ये त्यांनी 30,500 पेमेंट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक मंथला त्यांनी काय केलेलं आहे. जे पेमेंट करणार आहे ती अमाऊंट त्यांची 1,500 ने डिक्रीज झालेली आहे. तर ते अमाऊंट पे करण्यासाठी त्यांना किती टाइम लागेल हे फाइंड आउट करायचं आहे. ओके. तर ते फाइंड आउट करायचे म्हणजे आपल्याला एन फाइंड आउट करावा लागेल. फर्स्ट मंथचं त्यांनी पेमेंट दिलेलं आहे 30,500 म्हणजे ए दिलेला आहे.
अमाऊंट जी आहे ती डिक्रीज होते, म्हणजेच डी दिलेला आहे आणि आपल्याला त्यांनी घेतलेली टोटल अमाऊंट दिलेली आहे. म्हणजे इथं आपल्याला SN दिलेला आहे 3,25,000 आणि त्या SN वरून A दिलेला आहे, D दिलेला आहे आणि आपल्याला N ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. let n months are required to clear the amount. ओके, आता प्रत्येक महिन्याला त्यांची जे काही देणारी जी पेमेंट करायची त्यांची अमाऊंट आहे ती 1,500 ने डिक्रीज होती आहे. म्हणजे जो आपली दिलेली प्रोग्रेशन आहे ती अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. ओके, नाउ गिवन SN is 3,25,000. Next A is 30,500 रुपीज आणि D जो आहे तो डिक्रीज होत गेलेला आहे. त्याच्यामुळे इथं काय करायचं आहे बघा, -1,500 कन्सिडर करायचं आहे. इन्क्रीज होत असेल तर पॉझिटिव्ह नंबर येईल, पण इथं डिक्रीज होतोय त्यामुळे आपण काय करायचं आहे बघा, निगेटिव्ह म्हणजे मायनस साइन याला द्यायचं आहे. ओके, नाउ वी नो SN च्या फॉर्म्युलावरून आपण N फाइंड आउट करू शकतो. वी नो SN is equals to n/2 in bracket 2A plus n minus 1D. ओके, सॉल्व करूया. SN आपल्याला दिलेला आहे 3,25,000 which is equals to n/2 in bracket 2 into A आहे 30,500 plus n as it is n-1 into D आहे आपला -1,500. सिम्प्लिफाय करूया, काय येईल बघा, 3,25,000 इज इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट, किंवा हा 2 इथे मल्टिप्लाय आहे, इकडे जाऊन इथे डिवाइड आहे, इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल, इंटू 2 करते मी, विच इज इक्वल्स टू n इंटू इथं काय येईल बघा, 0 0 2 5 10 1 6. ओके, प्लस इथं प्लस मायनस होईल 1,500 n, परत मायनस प्लस होईल आणि परत हा प्लस आहे म्हणजे साइन इथं प्लस येईल 1,500. काय केलेलं आहे बघा, इथं हा पहिला मायनस आहे, प्लस मायनस आला, पुन्हा मायनस प्लस झालेला आहे. ओके, इथं मल्टिप्लिकेशन करून घेऊया, काय होईल बघा, 0 0 0 5 2 10 2 2 4 and 5 6. ओके, इज इक्वल्स टू n इंटू इथं आता काय होईल बघा, ह्या दोघांची ऍडिशन होईल, हा -1,500 n ऍज इट इज राहील, ह्या दोघांची ऍडिशन होईल, ऍडिशन काय येईल बघा, 0 0 5 2 6. ओके, म्हणजेच काय येईल तर n मल्टिप्लाय करून घेऊया, 6,50,000 which is equals to 600 n minus n into n is n square. ओके, आता काय करते मी, या ज्या टर्म्स आहेत त्या या साइडला घेते, म्हणजेच काय येईल, -1,500 आहे तो इकडे आल्यावर प्लस होईल, 1,500 n स्क्वेअर आहे ते प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होईल, -62,500 n आणि हा प्लस 6,50,000. ओके, इक्वेशन काय भेटलं बघा आपल्याला, 1,500 n स्क्वेअर मायनस 62,500 n प्लस 6,50,000. ओके, तर याला सिम्प्लिफाय करूया. सिम्प्लिफाय करण्यासाठी मी काय करते बघा, डिवाइड इक्वेशन बाय 500. इक्वेशनला मी 500 न डिवाइड करते, काय येईल बघा, 500 न डिवाइड केल्यानंतर इथं 500 न डिवाइड करूया, मी लिहिते इथं डायरेक्ट
डिवायडेड बाय 500 n स्क्वेअर मायनस आहे 62,500 डिवायडेड बाय 500 into n plus 6,50,000 divided by 500 is equals to 0. ओके, इक्वल टू 0 केलेलं आहे. काय येईल बघा, 0 0 गेट कॅन्सल, 5 3 जा 15 म्हणजे 3n स्क्वेअर आला मायनस 0 0 0 0 गेट कॅन्सल, 5 1 जा 5 5 2 जा 10 5 5 जा 25 n आला. ओके, प्लस 0 0 0 0 गेट कॅन्सल, 5 1 जा 5 3 जा 00 which is equals to 0. ओके, म्हणजे इक्वेशन काय आलं बघा, 3n स्क्वेअर मायनस 125n प्लस 1300 इज इक्वल्स टू 0. ओके, आता हे आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन आलंय. हे क्वाड्रेटिक इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं हे आपल्याला माहित आहे. ओके, आपण काय करतो बघा, फॅक्टरायझेशन मेथड यूज करतो. फॅक्टरायझेशन मेथड यूज करणार म्हणजेच काय करणार आहे, तर फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट आणि थर्ड टर्म जे आहे त्याचं मल्टिप्लिकेशन करतो आणि त्याचे असे दोन फॅक्टर चूज करतो ज्याची ऍडिशन सबट्रॅक्शन मिडल टर्म आली पाहिजे. ओके, तर इथे यांची मल्टिप्लिकेशन काय येते बघा, 3 into 1300 इज इक्वल्स टू 3900 आणि याचे असे दोन फॅक्टर चूज करायला हवे ज्याची ऍडिशन सबट्रॅक्शन -125 येते. तर याचे फॅक्टर्स काय येतात बघा, 60 and 65 येतात. 60 आणि 65 ची जर आपण मल्टिप्लिकेशन करू तर आपल्याला 3900 भेटणार आहे आणि या दोघांना जर मायनस मायनस साइन दिलं तर -60 - 65 इज -125. ओके, फॅक्टर तुम्ही चेक करू शकता, मी ऑलरेडी फॅक्टर्स इथे काढून घेतलेले आहेत. ओके, व्हॅल्यू पुटअप करूया, 3n स्क्वेअर मायनस 60n मायनस 65n प्लस 1300 इज इक्वल्स टू 0. आता याच्यामधून मी 3n कॉमन काढते. 3n कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, n - 20 आणि याच्यामधून मी -65 कॉमन काढते. -65 कॉमन काढला तर राहील n - 20 which is equals to 0. ओके, म्हणजेच काय येईल बघा, n - 20 and in second bracket 3n - 65 is equals to 0 येईल. ओके, 3n - 65 is equals to 0 आला म्हणजेच काय असेल बघा इथं, therefore n - 20 is equals to 0 or 3n - 65 is equals to 0. ओके, याच्यावरून काय येईल, n is equals to 20 येईल or n is equals to 3n is equals to 65 येईल, n is equals to 65 divided by 3 येईल. याला 3 ने डिवाइड होत नाही. आपण जो n कन्सिडर केलाय तो काय आहे बघा, n इज नंबर ऑफ मंथ्स विच आर रिक्वायर्ड टू क्लिअर द अमाउंट. तर नंबर ऑफ मंथ्स कधीही फ्रॅक्शन मध्ये नसणार आहे. ओके, हियर 65/3 is not natural number. Therefore n is equals to 20. n is equals to 20 येणार आहे म्हणजेच काय येईल बघा, therefore to clear the amount 20 months are required. 20 months इथे रिक्वायर्ड असणार आहेत. ओके, काय आहे बघा क्वेश्चन, अमाऊंट टोटल जी बॉरो केलेली आहे ती रिपे करायची आहे. ती टोटल अमाऊंट दिलेली आहे 3,25,000 आणि त्यांनी फर्स्ट मंथचं पेमेंट त्यांचं आहे 30,500 अँड एव्हरी मंथ दे डिक्रीजेस द पेमेंट बाय 1,500. तर पेमेंट प्रत्येक मंथला, फर्स्ट मंथला जर त्यांनी 30,500 दिलं असेल तर याच्यापेक्षा नेक्स्ट मंथला देताना 1,500 कमी देणार आहे. तर डिक्रीज झालेला आहे म्हणून आपण इथे डी मायनस घेतलेला आहे. ए आहे, डी आहे, टोटल अमाऊंट म्हणजे आपल्याला एस एन दिलेला आहे आणि एन आपल्याला फाइंड आउट करायचा आहे.
SN चा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. SN च्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केले आहे. तुम्ही इथं देखील सिम्प्लिफाय करू शकता. म्हणजे हे सिम्प्लिफाय करून इथं तुम्ही 2 नी ह्या डिवाइड करून प्रत्येक टर्मला इथं सुद्धा सिम्प्लिफाय करू शकता. पण मी इथं जो 2 डिवाइड होता तो इकडे घेऊन मल्टिप्लाय केलेला आहे. मल्टिप्लाय केल्यानंतर हे जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनला आपण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचंय. मग तुम्ही कशानेही डिवाइड करू शकता. डिवाइड करत करत जाऊन सिम्पलेस्ट फॉर्म असा आणायचा की पुन्हा या टर्म्सना डिवाइड होत नाही. तर मी डिरेक्टली 5000 न डिवाइड केलेला आहे आणि सिम्पलेस्ट फॉर्म हा आणलेला आहे. हा जो सिम्पलेस्ट फॉर्म आला 3n² - 125n + 1300 = 0, याला पुन्हा कुठल्याही टर्मनी डिवाइड होत नाही. तर आलेलं हे इक्वेशन आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन आलं. क्वाड्रेटिक इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्ही ऑलरेडी सेकंड चॅप्टर मध्ये पाहिलेलं आहे. तर इथं मी फॅक्टरायझेशन मेथड यूज केली. फॅक्टरायझेशन मेथड मध्ये काय केलं आहे बघा, 3900 चे असे 2 फॅक्टर चूज केले ज्याची ऍडिशन सबट्रॅक्शन -125 आली पाहिजे. ते 2 फॅक्टर येतात 60 आणि 65. दोघांना मायनस साइन दिलं तर 60 -60 आणि -65 इज -125 आणि त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे 3900 येणार आहे. व्हॅल्यू पुटअप केल्या. n ची व्हॅल्यू एक तर 20 आली आणि सेकंड वन इज 65/3 येते. तर n = 65/3 हे आपलं म्हणजे रिक्वायर्ड होत नाही. कारण आपली n काय आहे बघा, नंबर ऑफ मंथ्स आहेत. नंबर ऑफ मंथ्स आर नेव्हर इन इंटेजर. हा इंटेजर मध्ये येतो नंबर. तर नंबर ऑफ मंथ्स आर इन नॅचरल फॉर्म. सो हियर वी कॅन कन्सिडर n = 20 and the number of months to required to clear the amount are 20 months. Third question. Anwar saves some amount every month. In first 3 months he saves ₹200, ₹250 and ₹300 respectively. Then in which month will he save ₹1000? ओके, काय केलं आहे बघा, अनवर जो आहे तो एव्हरी मंथ काहीतरी सेव्हिंग करतोय. फर्स्ट मंथ मध्ये त्याने 200 सेव्ह केले, सेकंड मंथ मध्ये 250 सेव्ह केले, थर्ड मंथला 300 सेव्ह केले. तर त्याला ₹1000 सेव्ह होण्यासाठी किती मंथ्स लागतील हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो सोल्युशन मध्ये बघूया. थर्ड आहे त्याचं सोल्युशन आहे. सोल्युशन मध्ये काय येईल बघा, अनवर saves amount in first year is 200, in the second year is 250 and in third year is 300. Okay, therefore 200, therefore the arithmetic progression is 200, 250, 300 and so on. Okay, here is arithmetic progression. Therefore A is equals to 200, D is equals to 50. कारण प्रत्येक मंथला त्याची 50 न काय केलेले आहे, अमाऊंट त्याची इन्क्रीज होत गेलेली आहे. आणि आपल्याला ₹1000 कधी सेव्ह होणार हे फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच काय येईल बघा, TN is equals to 1000 येईल. ओके, therefore we know TN is equals to A plus n-1D. ओके, व्हॅल्यू पुटअप करूया. TN आपल्याला दिलेले आहे ₹1000 which is equals to A is 200 plus n-1 D is 50. सॉल्व करूया. 1000 is equals to 200 plus 50n-50. 200 minus 50 is 150 plus 50n is equals to 1000. पुन्हा हा इथे 150 प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होईल. 1000 minus 150 is equals to 50n. सबट्रॅक्शन करूया. 0, 5, 8 म्हणजेच काय येईल बघा,
850 इज इक्वल्स टू 50 आणि येईल. आता हा 50 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल, म्हणजेच काय येईल बघा. देअरफॉर n इज इक्वल्स टू 850 डिवायडेड बाय 50. 0 0 गेट कॅन्सल्ड. 5 1 जा 5, 5 7 जा 35. म्हणजेच काय होईल बघा. Therefore in 17th month Anwar saves ₹1000. Okay, therefore Anwar saves ₹1000 in 17th month. त्याला काय होतील बघा, 17 मंथ मध्ये तो ₹1000 सेव्ह करणार आहे. ओके, त्याचबरोबर तुम्हाला इथं काय सांगितलेलं आहे बघा, अजून 17th मंथ पर्यंत त्याची किती अमाऊंट जी काय आहे ती सेव्ह होणार आहे हे फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे टोटल अमाऊंट फाइंड आउट करावी लागेल. तर ती टोटल अमाऊंट तुम्ही SN चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. SN च्या फॉर्म्युलामध्ये A इज इक्वल्स टू 200 आहे, D इज इक्वल्स टू 50 आहे आणि आपल्याला N इज इक्वल्स टू 17 भेटलेला आहे. तर ते व्हॅल्यू पुटअप करून आपण तुम्ही ती जी काही रिक्वायर्ड तुम्हाला सांगितलेलं आहे इन 17th मंथ टोटल अमाऊंट किती सेव्ह करावी लागेल ते तुम्ही फाइंड आउट करायचं आहे. ओके, इथं आपल्याला फक्त काय फाइंड आउट करायला सांगितलं होतं की कोणत्या मंथ पर्यंत तो ₹1000 सेव्ह करू शकेल. तर 17 म्हणजे जर फर्स्ट मंथ मध्ये 200 आहे, सेकंड मध्ये 250 आहे, थर्ड मध्ये 300 आहे. तर 17th मंथ जो येणार आहे त्यामध्ये त्याचा ₹1000 येणार आहे. तो TN चा फॉर्म्युला यूज करून आपण फाइंड आउट केला आहे. जर टोटल फाइंड आउट करायची असेल तर इथं आपल्याला SN चा फॉर्म्युला सुद्धा यूज करून आपण टोटल फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, as shown in figure, take point A on the line and draw a half circle P1 of radius 0.5 with A as center. It intersects given line in point B. Now taking B as a center, draw a half circle P2 of radius 1 centimeter, which is on the other side of the line. Now again taking A as a center, draw a half circle P3 of radius 1.5. If we draw half circle like this, having radius 0.5, 1 centimeter, 1.5 centimeter, 2 centimeter, we get a figure of spiral shape. Find the length of such a spiral shape figure formed by 13 such half spheres, and they gives pi is equals to 22/7. ओके, काय केलेलं आहे बघा, एक लाईन ड्रॉ करायची आहे. त्या लाईनवर तुम्हाला A पॉइंट घ्यायचा आहे. फर्स्टली वी कॅन कन्सिडर A as a center of circle and draw a circle of radius 0.5 centimeter. A सर्कल सेंटर कन्सिडर करायचा, 0.5 चा आपल्याला सेमी सर्कल ड्रॉ करायचा आहे. 0.5 रेडियस आली पाहिजे. नंतर जिथं जाईल तिथं B कन्सिडर करा पॉइंट, तो B पॉइंट कन्सिडर करून 1 सेंटीमीटर रेडियस घ्यायची. पुन्हा हाफ सर्कल आपण ड्रॉ करायचा आहे, पण त्याच्या अपोजिट साइडला आला पाहिजे. थर्ड मध्ये पुन्हा A कन्सिडर करा सेंटर, 1.5 चा हाफ ड्रॉ करा. पुन्हा B सेंटर कन्सिडर करायचा आहे 2 चा, पुन्हा त्याच्या अपोजिट साइडला हाफ काय करायचा आहे, सर्कल ड्रॉ करायचा आहे. तर असे जर आपण सर्कल ड्रॉ करत गेलो तर असं आपल्याला एक स्पायरल शेप जी आहे ती स्पायरल शेपची फिगर भेटणार आहे. आणि ती जर स्पायरल शेपची फिगर जर आपल्याला भेटली तर अशा 13 हाफ सर्कलची जी स्पायरल फिगर तयार होणार आहे त्याची लेंथ किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, ते फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला पायची व्हॅल्यू दिलेली आहे. पाय इज 22/7. ओके, सो हियर सोल्युशन मध्ये बघूया. हियर P1, P2, P3 अँड सो ऑन P13 असेल. ओके, P13 पर्यंत आर सेमी सर्कल्स आहेत. ओके, which have radius काय आहे बघा, which have radius 0.5, 1, 1.5 and so on. ओके, 0.5, 1, 1.5 आहे.
तर पहिले आपण काय करू शकतो बघा, यांची लेंथ फाइंड आउट करू शकतो. देअरफॉर द लेंथ ऑफ सेमी सर्कम्सर्कल्स आर. ओके, लेंथ काय येईल बघा, P1 ची लेंथ आपण कशी फाइंड आउट करणार आहे. सेमी सर्कमसर्कल म्हणजे काय येईल बघा, याचा सर्कम्फरन्स येणार आहे. सर्कम्फरन्स आपण कसा फाइंड आउट करतो, पाय आर ने फाइंड आउट करतो. म्हणजेच P1 चा काय येईल, पाय R1 येईल. R1 काय आहे बघा आपला 0.5. 0.5 म्हणजेच काय येईल, 1/2. म्हणजेच काय येईल, P1 इज पाय इंटू 1/2 म्हणजेच π/2 येईल. नेक्स्ट P2 काय येईल बघा, पाय इंटू R2 म्हणजेच काय येईल, पाय इंटू R2 इज 1 पाय येईल. P3 इज पाय इंटू R3, पाय इंटू R3 काय आहे बघा 1.5. 1.5 इज 3/2 म्हणजेच काय येईल, 3π/2 अँड सो ऑन असं येईल. ओके, सो हिअर द लेंथ ऑफ semicircles आर. लेंथ्स कशा आहेत बघा त्या, π/2, पाय, 3π/2, नेक्स्ट असेल 2π अँड सो ऑन. ओके, विच आर इन AP, विच आर इन एन AP. ह्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत, कारण यांचा जो येणारा कॉमन डिफरन्स आहे तो सेम आहे. 0.5 ने ते वाढत गेलेला आहे. ओके, म्हणजेच हाफ ने वाढत गेलेला आहे. देअरफॉर A इज इक्वल्स टू π/2, D इज इक्वल्स टू π/2. डिफरन्स पाय मायनस π/2 इज π/2. ओके, आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, इथं टोटल त्यांची जी लेंथ आहे ती फाइंड आउट करायची आहे. सो टोटल लेंथ कितीची फाइंड आउट करायची आहे बघा, 13 सेमी सर्कल्सची फाइंड आउट करायची आहे. सो देअरफॉर टोटल लेंथ इज S13. म्हणजेच काय येईल बघा, वी नो SN चा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. SN इज इक्वल्स टू n/2 in bracket 2a plus n-1d. ओके, व्हॅल्यू पुटअप करूया. S13 इज इक्वल्स टू 13/2 इन ब्रॅकेट 2 इंटू a काय आहे बघा π/2. अगेन n इज 13 minus 1, d इज π/2. व्हॅल्यू पुटअप करूया, काय येईल बघा, 13/2 in bracket 2 get cancelled, pi plus 13 minus 1 is 12 into π/2. Again 2 1s are 2, 2 6s are 12. म्हणजेच काय येईल बघा, 13/2 into pi plus 6pi. Pi plus 6pi is 7pi. 13/2 into 7pi. पाय ची व्हॅल्यू दिलेली आहे. पाय ची व्हॅल्यू तुम्हाला काय दिलेली आहे बघा इथं, पाय इज इक्वल्स टू 22/7. व्हॅल्यू पुटअप करूया, काय येईल बघा, 13/2 into 7 into 22/7. ओके, 7 7 get cancelled, 2 1s are 2, 11s are 22 and 13 into 11 is equals to 143. Therefore S13 is 143. Therefore the length of spiral shape is 143 सेंटीमीटर. ओके, काय केलेलं आहे बघा, तुम्हाला हाफ सर्कल्स जे आहेत ते ड्रॉ करायचे आहेत. ए सेंटर कन्सिडर करा, 0.5 रेडियस घेऊन हाफ सर्कल ड्रॉ करा. पुन्हा बी सेंटर कन्सिडर करा, जिथं ए तुमचा फिनिश होणार आहे हाफ सर्कल तिथं जो बी येईल
तो बी कन्सिडर करा. 1 सेंटीमीटर कन्सिडर करून हाफ सर्कल अनादर साइडला ड्रॉ करा. पुन्हा ए सेंटर कन्सिडर करा. 1.5 चा हाफ सर्कल ड्रॉ करा. पुन्हा बी कन्सिडर करा. अनादर साइडला 2 सेंटीमीटर रेडियस घेऊन सर्कल ड्रॉ करा. असे P1, P2, P3 अँड सो ऑन P13 आपल्याला सेमी सर्कल्स ड्रॉ करायचे आहेत. आणि त्या सेमी सर्कल पासून जी होणारी ही स्पायरल शेप फिगर आहे त्या फिगरची आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची आहे. तर आपण सर्कलची लेंथ कशी फाइंड आउट करतो बघा. सर्कलची लेंथ म्हणजेच आपण सर्कम्फरन्स फाइंड आउट करतो. तर सेमी सर्कलचा सर्कम्फरन्स काय येईल बघा. आपण सर्कम्फरन्स म्हणजे आपण 2 पाय आर नी फाइंड आउट करतो, पण सेमी सर्कल असल्यामुळे इथं काय येईल, पाय आर येणार आहे. ओके. होल सर्कलचा सर्कम्फरन्स काय असतो बघा, 2 पाय आर असतो. आपल्याला दिलेले सेमी सर्कल्स आहेत त्यामुळे फक्त पाय आर येणार आहे. P1 चा येईल पाय R1, P2 चा येईल पाय R2, P3 चा येईल पाय R3. अशा आपण लेंथ फाइंड आउट करून घेतला तर त्या लेंथ येणाऱ्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये येतात. अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये येणार आहेत. टोटल लेंथ फाइंड आउट करायची आहे तर आपल्याला इथं SN चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. SN च्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या. पायची व्हॅल्यू त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे 22/7. ती व्हॅल्यू पुटअप केली तर आपल्याला जी काही आपली लेंथ आहे, लेंथ ऑफ स्पायरल शेप्ड फिगर फॉर्म्ड बाय 13 सेमी सर्कल्स इज 143 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन. In the year 2010, in the village there are 4,000 people who were literate. Every year the number of literate people increases by 400. How many people will be literate in the year 2020? Okay. काय केलं आहे बघा. 2010 ला एका गावामध्ये लिटरेट पीपल आहेत, त्यांची जी असणारी संख्या आहे ती काय आहे बघा 4000 आहे. एव्हरी इयर द नंबर ऑफ लिटरेट पीपल इन्क्रीजेस बाय 400. प्रत्येक वर्षी 400 नी इन्क्रीज होतात. तर आपल्याला 2020 ला किती लिटरेट पीपल असतील हे फाइंड आउट करायचं आहे. ओके. तर इथं 2010 इन्क्लूड आहे. तर 2010 पासून 2020 पर्यंत किती मंथ्स होतात, किती इयर्स होतात बघा, 11 इयर्स होतात. ओके. ग्रोथ जी आहे ती सेम आहे त्याच्यामुळे इथं काय होईल बघा, हियर A इज इक्वल्स टू म्हणजे फर्स्ट इयर म्हणजे आपला 2010 हा फर्स्ट इयर आहे, त्याला झालेले लिटरेट पीपल किती आहेत बघा 4000 आहेत. डी म्हणजेच कॉमन डिफरन्स काय आहे बघा, एव्हरी इयर दी अमाउंट ऑफ दी नंबर ऑफ लिटरेट पीपल इन्क्रीजेस बाय 400. देअरफॉर डी इज 400 अँड एन इज, एन म्हणजेच काय येईल बघा 2010 इन्क्लूड आहे. 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2015, 2016, 2017, 2018, 2019 and 2020. ओके. म्हणजे एन काय येईल 11 इयर्स येणार आहे. तर आपल्याला TN फाइंड आउट करायला हवा. म्हणजेच काय होईल बघा, वी नो व्हॉट वी नो हियर, TN इज इक्वल्स टू A प्लस N-1 D. T11 फाइंड आउट करायचा आहे. T11 इज इक्वल्स टू A इज 4000 प्लस N इज 11 minus 1 into 400. ओके. काय येईल बघा 4000 प्लस 11 minus 1 is 10 into 400. काय येईल 4000 प्लस 10 into 400 is 4000. 4000 plus 4000 is 8000. म्हणजेच काय येईल बघा, therefore T11 is 8000. म्हणजेच काय होईल बघा, therefore in the year 2020 there are 8000 literate peoples. 8000 literate peoples. ओके. इझी आहे. जो तुम्हाला काय सांगितलंय, फर्स्ट इयर म्हणजे आपल्या इथे 2010 येईल. 2010 ला 4000 नंबर ऑफ लिटरेट पीपल्स आहेत. प्रत्येक महिन्या म्हणजे प्रत्येक वर्षी काय होतं, नंबर ऑफ लिटरेट पीपल आर इन्क्रीज्ड बाय 400. देअरफॉर डी इज 400, A इज 4000 अँड N इज 11.
TN च्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केली, T11 ची व्हॅल्यू 8000 आली. देअरफॉर इन द इयर 2020 देयर आर 8000 literate peoples. Next is in year 2015 Mr. Sheikh got a job with salary rupees 1,80,000 per year. Her employer agreed to give 10,000 per year as increment. Then in how many years will her annual salary be 2,50,000? Okay, काय केलेलं आहे बघा. In 2015 Mr. Sheikh got a job with salary 1,80,000 and their employer agreed with him that in every year they increase the amount with 10,000. Okay, then in how many years her annual salary will be 2,50,000. Okay, इथं काय केलेलं आहे बघा. फर्स्ट इयरचं ज्यांनी सॅलरी आहे ती दिलेली आहे 1,80,000. सेकंड इयरला येणार आहे ती 10,000 इन्क्रीमेंट होऊन येणार आहे, म्हणजे 1,80,000 प्लस 10,000 येईल. थर्ड इयरला परत याच्यामध्ये 10,000 ऍड होईल, पुन्हा फोर्थ इयरला त्याच्यामध्ये 10,000 ऍड होईल. तर असं होत गेलं तर त्यांची अॅन्युअल सॅलरी 2,50,000 कधी होईल हे आपल्याला फाइंड आउट करायचे. तर अॅन्युअल सॅलरी म्हणजे आपल्याला इथं त्यांची पुढची सॅलरी दिलेली आहे. इथं आता जसं इन्क्रीमेंट होत गेल्यावर अमाऊंट वाढत जाईल, टोटल सॅलरी फाइंड आउट करायची नाही. तर अॅन्युअल सॅलरी जी आहे ती 2,50,000 कधी होईल हे सांगितलंय, म्हणजे त्यांनी आपल्याला TN दिलेला आहे आणि N ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, सो सोल्युशन इज हियर A is equals to 1,80,000, D is equals to increment every year ला 10,000 नी होते, N is equals to फाइंड आउट करायचं आहे आणि TN आपल्याला दिलेला आहे 2,50,000. ओके, नाउ वी नो TN is equals to A plus N minus 1 D. व्हॅल्यू पुटअप करूया. TN आहे आपल्याकडे 2,50,000 इज इक्वल्स टू A इज 1,80,000 प्लस N minus 1 into D is 10,000. ओके, मी इथंच डिरेक्टली हा इथे प्लस आहे, इकडे गेल्यावर मायनस होईल, म्हणजे 2,50,000 मायनस 1,80,000 इज इक्वल्स टू N minus 1 into D म्हणजेच आपला 10,000 आहे. ओके, पुन्हा मी हा मल्टिप्लाय तो इकडे डिवाइड आणते, कारण आपल्याला N ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मल्टिप्लिकेशन करत गेलं तर थोडं कॉम्प्लिकेट होईल, म्हणून मी हे ऍज इट इज ठेवले. तर 2,50,000 मायनस 1,80,000 इज 70,000 which is equals to N minus 1 into 10,000. हा 10,000 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल. 70,000 divided by 10,000 is equals to N minus 1. काय येईल बघा. ओके, म्हणजेच काय येईल, therefore N minus 1 is equals to 7 आला. N minus 1 7 आला तर N is equals to 7 plus 1 N is equals to 8 येणार आहे. ओके, काय येईल बघा. हा -1 तिकडे गेल्यावर प्लस झाला. N is equals to 7 plus N, 7 plus 1 is 8. ओके, तर काय येईल, therefore in the 8th year Mr. Sheikh's annual income is 2,50,000 रुपीज. ओके, 8th इयर मध्ये काय होईल बघा, त्यांचं अॅन्युअल इन्कम जे आहे ते 2,50,000 होणार आहे. काय केलेलं आहे बघा, फर्स्ट इयरचं अॅन्युअल इन्कम दिलेलं आहे. एव्हरी इयर दी अॅन्युअल इन्कम विल बी इन्क्रीज्ड बाय 10,000, म्हणजे प्रत्येक वर्षी त्यांचं 10,000 ने इन्क्रीज झालं तर A दिलेला आहे, D दिलेला आहे. तसं झालं तर त्यांचं अॅन्युअल इन्कम 2,50,000 कधी होईल हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. म्हणजे इथं TN दिलेला आहे, त्याच्यावरून N ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे.
तर TNच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर आपल्याला N ची व्हॅल्यू भेटते. देअरफॉर इन द 8th year मिस्टर शेख्स अॅन्युअल इन्कम बिकम्स 2,50,000. ओके, हे जे वर्ड प्रॉब्लेम आहे ते केअरफुली रीड करत गेलात तर आपल्याला हिंट्स भेटतात. हिंट भेटल्या की आपल्याकडे फॉर्म्युले आहेत, त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करून आपण रिक्वायर्ड जे आन्सर आहे ते फाइंड आउट करतो. मग आन्सर फाइंड आउट केल्यानंतर शेवटी फुल सेंटेन्स मध्ये आन्सर लिहायला विसरायचं नाही. ओके, ह्या वर्ड प्रॉब्लेम रिलेटेड तुम्हाला नेक्स्ट प्रॅक्टिस सेट आहे, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. अजून देखील माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका. थँक्यू.